नमस्कार. मी मिनल मोहाडीकर, आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानची संस्थापक अध्यक्ष. AUPBX अवॉर्ड हे आम्ही उद्योगिनीचेच एक पुढचं पाऊल आहे. मी फक्त महाराष्ट्रात होते, मधुरा मोहाडीकर अंतानीने आता भारतामध्ये ऑनलाईनच्या माध्यमातून आपण केलेलं आहे. गेल्या वर्षी आपण जे केलं होतं, तर गेल्या वर्षी आपण जे पहिले 100 लोक आले होते त्यांना नंतर ह्यावर्षी पण आहे बिझनेस ट्रेनिंग दिलं होतं. यावर्षी पण ते ट्रेनिंग आहे. पण गेल्या वर्षी एक गोष्ट लक्षात आली की 4-4 दिवस कोणीही मुंबईत येऊ शकत नाही पर्सनली. त्यामुळे आम्ही सगळ्या गोष्टी यावेळेला ऑनलाईनला ठेवलेल्या आहेत. म्हणजे इंटरव्ह्यूजसुद्धा ऑनलाईन राहतील, जे गेल्या वर्षी पर्सनल म्हणजे फोनवरनं इंटरव्ह्यू आत्तासुद्धा होतील, परंतु नंतर ऑनलाईनचे इंटरव्ह्यू होणार आहेत. नंतर ऑनलाईनच त्यांना आपण ॲक्च्युली बिझनेस ट्रेनिंग देणार आहोत. आणि मात्र बक्षीस समारंभ हा 16 डिसेंबरला सकाळी 11 वाजता, गेल्या वर्षी दुपारी होता, यावेळेला सकाळी 11 वाजता असणारे, जिथे जे आत्ता मधुराने सांगितलं की उदय सामंतजी जे आपले उद्योग मंत्री आहेत ते स्वतः येत आहेत. नंतर आपले धानुकाजी आणि अमित वाईकर हे दोघंही थायलंडहून येत आहेत. आणि आपले अशोकजी जैन जे जैन इरिगेशनचे अध्यक्ष आहेत, हे तिघांनी कबूल केलेले आहेत चौघांनी की यायचं. तर त्यामुळे हा कार्यक्रम एक वेगळा होणार आहे. सकाळी 11 वाजता त्याचा बक्षीस समारंभ आहे. आणि गेल्या वर्षी एक असं होतं, गेल्या वर्षी जे पहिल्यांदा आपण AUPBX अवॉर्ड सुरू केलं तेव्हा एक डोक्यात होतं, आपण कोविडमधनं जस्ट बाहेर आलेलो होतो आणि तेव्हा एंटरप्रेनर बूस्टिंगसाठी हा प्रोग्राम प्रकर्षाने करावा असं डोक्यात होतं. वेरॅज आता आपण जवळपास वर्ष काढलं आहे, म्हणजे आफ्टर कोविड ऑल्सो 1 वर्ष आपण कंप्लीट केलं आहे. तर आता कॉम्पिटिटिव्ह नेचर किंवा बाकी जे आपल्याला ट्रेनिंग प्रोग्राम्स करायचे आहेत, फिनान्शियल मार्केटिंग, त्याच्यावर जास्त भर देऊन आपण हे यावर्षी करणार आहोत. असं मैम आपसे जानना चाहूँगा कि अब तक कितनी एंट्रीज आ गई है और कैसे मतलब आप लोगों ने चूज़ किया, क्या क्या क्राइटेरिया था जिसमें आप लोगों ने जो कैटेगरीज आई है उसको आपने नॉमिनेट किया? सो अभी तक 100+ एंट्रीज अभी तक 100+ आतापर्यंत 100+ एंट्रीज आपल्याकडे आलेल्या आहेत. आपली ही जी लिंक आहे ती 9 डिसेंबरपर्यंत सगळ्यांसाठी चालू आहे. So anybody who is in business can still register and nominate themselves. Plus there are no charges for this registration and nominations. त्यामुळे तुमच्या ओळखीतले पण कोणी जे बिझनेसमध्ये असतील, they also can nominate or register themselves for this award category. And also you have got the support from MIDC and AIC. What do you want to say about it? And if you can share something about that, what was their vision about this? बेसिकली आपलं महाराष्ट्र राज्य किंवा भारतामध्ये म्हणा उद्योजकतेचं बीज आहेच. आणि त्यामुळे मी म्हणेन MIDCने जे सपोर्ट केलं आहे ते आपल्याला 25 वर्षाची तपश्चर्या मी म्हणेन. कारण आम्ही उद्योगिनीसुद्धा वी आर नॉट टेकिंग सिंगल पाई फ्रॉम एनीबडी. आणि आपण मुंबईत ह्याच साने गुरुजी विद्यालयापासून सुरू केलं आणि महिन्यातून आपण एक मीटिंग असते. ॲक्च्युअल मुंबईत आहोत तसं महाराष्ट्रात सगळीकडे आहोत, गोव्यात आहोत, दुबईतही आहोत. त्यामुळे महत्त्वाचं काय, आपण समाजाला काहीतरी देतोय. आणि बिझनेस नवीन सुरू करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या कॉलेजेसचे आपले टायअप आहेत. त्यामुळे आपण ठाण्यामध्ये बेडेकर कॉलेजबरोबर आहोत, नंतर आपल्या याला बोरिवलीमध्ये आहोत, दादरमध्ये आहोत IAS बरोबर, असे वेगवेगळ्या कॉलेजेसची टायअप, पार्ल्यामध्ये आहोत, पार्ले टिळक विद्यालयाचं मॅनेजमेंट कॉलेज. त्यामुळे आता तुम्हाला माहिती असेलच की नवीन जी स्कीम येते, नवीन आपलं एज्युकेशनल पॉलिसी, त्याच्यामध्ये सुद्धा उद्योजकतेचं बीज जास्त पुढे येते राहते, त्यांना ते शिकवलं जात आहे. हे आपण 25 वर्ष करतोच आहे. त्यामुळे MIDC इज विथ अस. आणि सांगायला आनंद वाटतो की आम्ही उद्योगिनी हे आपलं त्रैमासिक आहे, त्याच्या 25 वर्षामध्ये आपण सक्सेस स्टोरीज देतो. आणि आत्तापर्यंत मी फक्त महिलांशी रिलेटेड काम करत होते, वेरच पुढच्या जनरेशननी इट इज पॅन इंडिया कॉम्पिटिशन. नंतर काहीही म्हणजे फक्त महिला नाही तर यंग एंटरप्रेनर आणि शिवाय पुरुषांना सुद्धा एंट्री आहे.
म्हणजे नो बॅरियर फॉर द सेक्स, म्हणजे तुम्ही पुरुष बाई कोणीही असलात तरी पण तुम्ही एंट्री देऊ शकता आणि नो एज लिमिट, हे महत्त्वाचं. त्यामुळे MIDC आहे, सारस्वत बँक नेहमीच आपल्याबरोबर असते, बजाज फाउंडेशन आहे आणि आमचा सिमंदर अर्बन, हे चारही लोकांनी आपल्याला स्पॉन्सरशिप दिली. आणि याच्यात वेगळेपण म्हणजे इथे कसल्याही प्रकारची एंट्री फी नाही, हे महत्त्वाचं. आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून सुद्धा बक्षिसं आहेत. त्यामुळे स्टार्टअप्ससाठी जे महत्त्वाचे आहेत आमचे अटल इन्क्युबेशन सेंटरचे, ते त्यांच्याबरोबर सुद्धा आमचं MOU झालेलं आहे. त्यामुळे अटल इन्क्युबेशन सेंटरचे जे सर आहेत तर ते स्वतः इथे 2 दिवसाच्या म्हणजे आपण जे ट्रेनिंग देणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे. त्याच्यामध्ये पण साईट वगैरे आहे का email ID नॉमिनेट करण्यासाठी www.aupbxawards.com/nominate ही लिंक आहे. त्याच्यावरती तुम्हाला स्वतःला नॉमिनेट करू शकता किंवा कोणाला दुसऱ्यांना करायचं तरी पण करू शकता. तो एक स्मॉल क्वेश्चनेअर आहे ज्याच्यामध्ये तुमचं नाव, बिझनेस, कधीपासून तुमचा बिझनेस एस्टॅब्लिश्ड आहे, असे सगळे बेसिक क्वेश्चन्स आहेत. वेदर यू हॅव उद्यम, आधार, असं सगळं क्वेश्चन्सचे उत्तरं देऊन तुम्हाला तुमचं स्वतःचं नॉमिनेशन करून घ्यायचं आहे. आणि नॉमिनेशन केल्यावरती तुम्ही जो ईमेल ID त्या लिंकमध्ये तुम्ही मेन्शन केला असेल तर त्या लिंकमध्ये तुम्हाला मेल सुद्धा त्याचा येऊन जाईल आणि पुढची प्रोसेस पण मेलवरतून करून जाईल. जसं आत्ता सांगितलं, एंट्री फी अजिबातच नाही आहे किंवा उद्योगिनी हे जे आहे ते संपूर्णपणे आम्ही कुठेही हिडन कॉस्ट आणि ह्या गोष्टी नसतातच अजिबात. एक आपल्याकडनं काहीतरी समाजाला देणं द्यावं ह्या हेतूने सुरू झालेली ही संस्था आहे. तीच पाऊल पुढे AUPBX पण करत आहे. जसं एंट्री फी नाही त्याप्रमाणे जे सिलेक्ट होतील त्यांना जे ट्रेनिंग प्रोग्राम्स दिले जातात त्याच्याबद्दल सुद्धा कुठेही कॉस्ट आकारली जात नाही. आणि हे आम्हाला गेल्या वर्षीच्या लोकांनी फीडबॅकसारखं दिलेलं आहे की त्यांना ते समवॉट आश्चर्य टाईप वाटलं होतं की तुम्ही हे आम्हाला ट्रेनिंग दिलं त्याचा आम्हाला किती चांगला उपयोग झाला आहे. अशा पद्धतीचा फीडबॅक आम्हाला गेल्या वर्षी आला. त्याच्यामुळे ही पण एक थोडाफार आपल्या कॉन्टॅक्टचा काहीतरी उपयोग नवीन एंटरप्रेन्योर्सना व्हावा या हेतूने आपण करतोय सगळं. दुसरं म्हणजे आम्ही उद्योगिनीतर्फे किंवा AUPBX तर्फे आपण पूर्वी दुबईत जात होतो, आता सुद्धा जातो. पण गेल्या वर्षी जे आमच्याकडे अमित वाईकर आले होते, त्या अमित वाईकर पूर्वी चायनात होते, नंतर ते थायलंडला आले. तर थायलंडला त्यांनी बोलावलं आणि खरंच सांगायला आनंद वाटतोय की इंडो थाय चेंबर ऑफ कॉमर्सचे जे सुशीलजी दानुका येत आहेत त्यांनी आपल्याला तिकडे थायलंडमध्ये मदत केली म्हणजे काय, आपल्या उद्योजक उद्योगिनी जे ग्रुप गेला होता त्या ग्रुपला त्यांनी जागा दिली आणि तिथे B2B झालं. आणि पुढचं सांगते, 40 दिवसात आमच्या उद्योजकांचे 4 वेळा कन्साइनमेंट गेल्या. दिस इज द रिझल्ट ऑफ द बिझनेस. आणि तो रिझल्ट असल्यामुळे काहीही त्याच्यामध्ये आपण हिडन कॉस्ट किंवा पैसे न आकारता लोकांना मदतीचा हात देतोय. त्यामुळे लोक आमच्याकडे येतात. So last year the process was different where out of 100 हम लोगों ने 50 को shortlist किया था और उसके बाद we had awarded 20. But this year the process is different. We are shortlisting 100 and from 100 the finalist will be 20. So sub interviews will be online. So there will be only one round of interview. There will be no semi-finals. The 100 will be all the finalists who are there. So all 100 will be the winning categories. उसमें से हम लोगों 20 select करेंगे. Thank you. Just wanted to ask one more question. That will these people will get the trainings, and how will they get the benefit of funding? See, the funding part is not included in this. But what will happen is the whole 100, the first 100 जो select हुए हैं, everyone will be getting the training. So the training workshop will be before the interview session. So they will be getting online free training and then will be the interview, and plus after the award functions we have a B2B connect
where you can exchange and you can connect with the 100 participants as well as the dignitaries who will be present. तो वो आपका एक networking हो जाएगा. So networking में if you have the potential, obviously you will be able to connect and get any funding बोलो या कुछ भी बोलो. But we are not guaranteeing any funding, but the networking is there. But as Saraswat Bank is with us, funding if you require, they are ready to help you out. आणि गेल्या वर्षीचं मुद्दामून उदाहरण देते, जी आमची विनर होती तिचं स्वतःचा शेअर आला मार्केटमध्ये. एक छोटी उद्योगिनी विदिन 3 years उसका शेयर खुद का बाजार में आ गया. दैट मीन्स फंडिंग हो जाता है. इफ यू आर डूइंग वेरी गुड वर्क, द पीपल आर देयर टू हेल्प यू आउट थ्रू नेटवर्किंग. People are there. Only the thing is that banks are ready to help you out. इसीलिए ये अभी आपने पूछा कि यहाँ है तो ते सांगते ना, CMEGP म्हणजे चीफ मिनिस्टर रोजगार योजना ही जी आहे त्याच्याबद्दल बोलायला ॲक्च्युली येणार आहे थ्रू MIDCच्या थ्रू. त्यामुळे ही स्कीम लोकांपर्यंत गेली तर ती स्कीम खूप चांगली आहे. इफ यू आर देअर इन मुंबई अँड पुणे, then 25% subsidy is there. But if you are there in the small village, then you will get maximum 35% subsidy. That is available through CMEGP. Participants will be called on 16th of December at IES auditorium, and from there the award winners will be declared. 16 तारखेला सकाळी 11 वाजता इंडियन एज्युकेशन सोसायटी हिंदू कॉलनी यांचं BN वैद्य सभागृह आहे. तर तिथे आपला प्राइज डिस्ट्रीब्युशन गेल्या वर्षी पण तिथेच झाला होता, यावर्षी पण तिथेच आहे.